नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब ह्या आपल्या एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण एक 5 ते 7 मिनिटांमध्ये आपल्या देशाला जे जे राष्ट्रपती लाभलेत या सगळ्या व्यक्ती आपण पाठ करणार आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल 5-7 मिनिटांमध्ये आपण कसं करणार हे, कारण खूप डिफिकल्ट टास्क आहे. प्रत्येकाची नावं आणि त्यांचा सिक्वेन्स लक्षात ठेवणं खरंच डिफिकल्ट आहे, पण आपण ते लक्षात ठेवू शकतो. आणि ते कसं, तर एखादी जर आपण स्टोरी ऐकली तर स्टोरी आपल्याला पटकन लक्षात राहू शकते. आपल्या ज्या स्कूल डेजमधला एक बेसिक चॅप्टर असायचा, फंडामेंटल चॅप्टर असायचा, तो म्हणजे स्टोरी टेलिंग. ओके, तर बऱ्याच जणांना लहानपणीच्या ज्या ऐकलेल्या गोष्टी आहेत या सुद्धा आत्ता लक्षात राहत असतील किंवा लक्षात सुद्धा असतील. मला पण बऱ्याच माझ्या ज्या लहानपणीच्या क्लासमेट्सनी ज्या स्टोऱ्या सांगितल्या होत्या त्या अजून सुद्धा, त्या चॉकलेटच्या बंगल्यावाली स्टोरी वगैरे सगळ्या ॲज इट इज लक्षात आहेत. ओके, आणि तुम्हाला पण ही जर स्टोरी तुम्ही ऐकली तर चांगल्या पद्धतीने आयुष्यभर पुढे लक्षात पण राहील. 5 ते 6 मिनिटांमध्ये तुम्ही सगळे राष्ट्रपती इथं लक्षात ठेवू शकता. ओके, माझी स्टोरी टेलिंग एवढी चांगली नाही आहे, मी गोष्टी एवढ्या चांगल्या पद्धतीने नाही सांगू शकत, पण ही एक स्टोरी आहे. मला वाटतं असं की तुम्हाला ही चांगल्या पद्धतीने लक्षात पण राहू शकेल. ओके, तर ही लक्षात ठेवण्याचा नक्की प्रयत्न करा. तर स्टोरी अशी आहे की राजू आणि राधा यांनी लग्न करायचं ठरवलं. लग्नात वाजंत्री म्हणून झाकीर हुसेनला बोलवलं होतं. लग्नाचा मंडप गिरी पर्वतावर बांधला. लग्नामध्ये एक फकीर आला होता. त्याने निळी संजीवनी आणायला सांगितली. ती शोधण्यासाठी एक ज्ञानी व्यक्ती, तो म्हणजे व्यंकटरमण शर्मा निघाला. रस्त्यामध्ये त्याला एक नारायणाचं मंदिर दिसलं. त्या मंदिराच्या पुजाऱ्याने त्याला एक कलम दिली. ती प्रतिभाशाली होती आणि ती घेऊन तो लग्नामध्ये गेला. तर याच्यामध्ये एक पण नाव रिपीट न होता आपण सगळेच्या सगळे राष्ट्रपती ॲज इट इज लक्षात ठेवू शकतो. बऱ्याच जणांनी वेगवेगळ्या स्टोरीज अवेलेबल आहेत यूट्यूबवरती सुद्धा किंवा बऱ्याच क्लासेसमध्ये सुद्धा असे राष्ट्रपती लक्षात ठेवण्यासाठी वेगवेगळ्या ट्रिक सांगतात. पण मला वाटतं की ही एकदम सोपी ट्रिक आहे. त्याच्यामध्ये एकदम तुम्हाला मोजकेच फक्त एक 7 ते 8 ओळी लक्षात ठेवायच्यात. एका सिक्वेन्समध्ये लक्षात ठेवल्या की सगळे राष्ट्रपती तुम्हाला पाठवून जातील. तुम्ही इथं लक्षात ठेवू शकता जसं की राजू आणि राधा. याच्यामध्ये राजू जे नाव आहे किंवा जे आपण निकनेम यूज केलेलं आहे ते डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्यासाठी वापरलेलं आहे. राधा हे नाव आपण डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यासाठी वापरले. तर राजू आणि राधा यांनी लग्न करायचं ठरवलं. ही लाईन तुम्हाला ॲज इट इज लक्षात राहू शकते. त्याच्यानंतर लग्नात वाजंत्री तर लागतोच, तर वाजंत्री म्हणून त्यांनी झाकीर हुसेनला बोलवलं. तर झाकीर हुसेन ॲज इट इज ते एका राष्ट्रपतींचंच नाव आहे, डॉक्टर झाकीर हुसेन, जे की पहिले मुस्लिम प्रेसिडेंट होते. ओके, त्यानंतर लग्नाचा मंडप हा गिरी पर्वतावरती बांधला. गिरी पर्वत ही थर्ड लाईन आहे, तुम्हाला लक्षात पण राहू शकते की लग्नाचा मंडप पण लागतो, तर तो गिरी पर्वतावरती बांधला होता. गिरी पर्वत म्हणजेच व्ही गिरी, यांच्यासाठी आपण गिरी हे यूज केलेलं आहे. तर म्हणजे वराह व्यंकटगिरी हे त्यांचं पूर्ण नाव होतं. लग्नामध्ये एक फकीर आला होता. म्हणजे एक आपलं लग्न ज्यावेळेस चालू होतं त्यावेळेस एक फकीर आला आणि फकीराने निळी संजीवनी आणायला लावली. तर आपण जे फकीर यूज केलंय ते फकरुद्दीन अली अहमद यांच्यासाठी यूज केलेलं आहे. आणि निळी संजीवनी म्हणजेच नीलम संजीव रेड्डी. ओके, तर नीलम संजीव रेड्डी यांच्यासाठी निळी संजीवनी हे निकनेम यूज केलेलं आहे. त्याच्यानंतर ती शोधण्यासाठी, म्हणजे ही जी निळी संजीवनी आहे ती शोधण्यासाठी एक ज्ञानी व्यक्ती ज्याचं नाव होतं व्यंकटरमण शर्मा निघाला. ज्ञानी हा जो शब्द आहे हे एक निकनेम यूज केले आपण ज्ञानी झैल यांच्यासाठी. ओके, त्यानंतर व्यंकटरमण शर्मा याच्यामध्ये आपल्या 2 राष्ट्रपतींची नावं इन्क्लूड केलेली आहेत. व्यंकटरमण हे एक जे निकनेम आहे ते आपण रामास्वामी व्यंकटरमण यांच्यासाठी यूज केलेलं आहे. आणि शर्मा ते म्हणजे डॉक्टर शंकर दयाल शर्मा. ओके, आणि त्यानंतर पुढं तो व्यक्ती चालत निघाला. रस्त्याला त्याला एक नारायणाचं मंदिर दिसलं. इथं नारायण हे निकनेम KR नारायण म्हणजेच कोचिरेल रमण नारायण यांच्यासाठी यूज केलेलं आहे. आणि नारायणाच्या मंदिरात गेल्यावरती त्या मंदिराच्या पुजाऱ्याने त्याला एक कलम दिली. कलम म्हणजे तुम्हाला माहिती असणार आहे APJ अब्दुल कलाम यांच्यासाठी कलम यूज केलेलं आहे. आणि ही कलम अतिशय प्रतिभाशाली होती. म्हणजे ती कलम प्रतिभाशाली होती. प्रतिभावरून तुम्हाला कळत असेल की इथं प्रतिभा म्हणजे प्रतिभा पाटील यांच्यासाठी यूज केलेलं आहे. आणि ती घेऊन तो लग्नामध्ये गेला. तर इथं तुम्हाला 12 राष्ट्रपतीची नावं भेटत असतील. हे सगळे होऊन गेलेले राष्ट्रपती आहेत. सध्याचे वर्किंग प्रेसिडेंट जे आपले आहेत ते इथं इन्क्लूड केलेले नाही आहेत. ते म्हणजे आपले प्रणब मुखर्जी. तर हे नाव तुम्हाला लक्षात राहू शकतं. आणि हे करंट 13वे प्रेसिडेंट आहेत आपल्या देशाचे. ओके, एकूण जर बघाल तर 16 व्यक्तींनी प्रेसिडेंट या पदावरती आतापर्यंत त्यांचं नाव कोरलेलं आहे. ह्याच्यामध्ये 13 जे प्रेसिडेंट आहेत हे इलेक्शन प्रोसेस थ्रू बनलेले आहेत. आणि 3 जे प्रेसिडेंट होते हे ऍक्टिव्ह प्रेसिडेंट म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. म्हणजे एकूण 16 व्यक्तींनी राष्ट्रपती पदावरती काम केलेलं आहे. मात्र त्यातल्या 13 व्यक्ती या
इलेक्शन प्रोसेस थ्रू झालेले आहेत आणि 3 व्यक्ती या ऍक्टिव्ह प्रेसिडेंट म्हणून त्यांनी काम केलेले आहे. आता ऍक्टिव्ह प्रेसिडेंट म्हणजे काय, जर एखादा प्रेसिडेंट जर त्यांनी राजीनामा दिला किंवा त्यांचं निधन झालं तर त्यांची जागा जी रिकामी होईल त्याच्या जागेवरती एकतर व्हाईस प्रेसिडेंट येतील आणि जर व्हाईस प्रेसिडेंट सुद्धा त्यावेळेस जर प्रेझेंट नसतील तर ती जागा चीफ जस्टिस ऑफ इंडियाला जाईल. ओके, म्हणजे चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणून जो व्यक्ती कार्य करत असणार आहे तो डायरेक्टली राष्ट्रपती पण बनू शकतो. तर अशा प्रकारचे जे 3 ऍक्टिव्ह प्रेसिडेंट आहेत ते इथे इन्क्लूड केलेले नाही आहेत. इथं फक्त जे इलेक्शन प्रोसेस थ्रू निवडून आलेले जे प्रेसिडेंट आहेत तेच 12 नावं इन्क्लूड केलेले आहेत. 13वे प्रेसिडेंट म्हणजे आपले डॉक्टर प्रणव मुखर्जी. ओके, तर ही 12च्या 12 नावं अशा पद्धतीने तुम्हाला लक्षात सुद्धा राहतील. ही सगळीची सगळी जी व्यक्ती आहेत, ज्या 16च्या 16 व्यक्ती राष्ट्रपती म्हणून बनलेल्या आहेत, हे आपण एका लेक्चरमध्ये क्लिअर करणार आहे. सगळ्या व्यक्तींबाबत त्यांच्या सिक्वेन्सनी त्यांच्या कार्यकालानुसार सगळी माहिती जाणून घेणार आहे एकदम डिटेलमध्ये. ते सुद्धा लेक्चर तुम्ही न विसरता बघा, त्याच्यामधून सुद्धा तुम्हाला बऱ्याच फॅक्ट सुद्धा कळतील. जसं की जर एक्झाममध्ये अशा प्रकारचा प्रश्न नाही येणार, मात्र झाकीर हुसेन हे जे आपले प्रेसिडेंट होते यांचं निधन हे ऑफिसमध्ये वर्किंग प्रेसिडेंट असताना झालेलं आहे. ओके, मग त्यांची जागा कुणी घेतली, अशा प्रकारचे जे फॅक्ट्स असतात ते आपल्याला एक्झाममध्ये विचारतात. त्याच्यामुळे आपण हा जो पोर्शन असणार आहे ह्या एका डिटेल लेक्चरमध्ये कव्हर करणार. इथं फक्त तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती आणि ती गोष्ट तुम्हाला लक्षात सुद्धा राहिली असेल. आणखीन एकदा मी तुम्हाला ती गोष्ट सांगतो आणि आपण इथं थांबू. राजू आणि राधा यांनी लग्न करायचं ठरवलं. लग्नात वाजंत्री म्हणून झाकीर हुसेनला बोलवलं होतं. लग्नाचा मंडप हा गिरी पर्वतावर बांधला होता. लग्नामध्ये एक फकीर आला आणि त्याने निळी संजीवनी आणायला सांगितली. ती शोधण्यासाठी एक ज्ञानी व्यक्ती ज्यांचं नाव होतं व्यंकटरमण शर्मा निघाला. रस्त्यामध्ये त्याला एक नारायणाचं मंदिर दिसलं. त्या मंदिराच्या पुजाऱ्याने त्याला एक कलम दिली, ती प्रतिभाशाली होती. ती घेऊन तो लग्नात गेला. तर अगदी सोपी स्टोरी आहे, तुम्हाला लक्षात पण राहील. तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये पण ती शेअर करू शकता आणि तुम्ही सगळ्यांना राष्ट्रपती कसे लक्षात ठेवायचे हे ट्रिकमध्ये सांगू शकता. ओके, तर भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि स्टोरी कशी वाटली हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. ओके, चलो बाय.